काल संसदेमध्ये जे तरुण घुसले आणि त्यांनी जो रासायनिक धूर तिथे सोडला आणि संसद हादरून टाकली, तसाच देश देखील हादरलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या आवारामध्ये त्या 8 शहीदांना श्रद्धांजली वाहिली, ज्या शहीदांनी आपल्या प्राणांचं बलिदान 22 वर्षांपूर्वी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या अतिरेक्यांशी सामना करताना दिलेलं होतं. आता ते अतिरेकी आणि हे बेरोजगार तरुण यांनी अघोरी असा गुन्हा केलेला होता आणि आहे, त्याच्याबद्दल माफी केली जाऊ नये. परंतु हे असं का घडतंय? मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधीची घरं जाळण्यापर्यंत का मजल जाते? संसदेमध्ये घुसून आपला त्रागा व्यक्त करण्यापर्यंत का मजल जाते? याच्यावर मंथन व्हायला पाहिजे. आणि त्यासाठीच आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, 2001 साली 13 डिसेंबर रोजी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या 5 अतिरेक्यांनी संसदेवर म्हणजे बेसुमार असं बेधुंद गोळीबार केला होता. त्यांना परतावून लावण्यासाठी आपल्या भारतीय जवानांनी प्रतिकार केला. त्याच्यात 8 जणांचा बळी गेला होता. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काल त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि ते आपल्या राजकीय कामासाठी मुख्यमंत्री राजस्थान मध्य प्रदेशमध्ये निघून गेले. त्यानंतर इकडे राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधी पक्षाचे लोक, सत्ताधारी पक्षाचे खासदार संसदेमध्ये असताना अचानक 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीमधून थेट उडी घेतली आणि त्यांनी आपल्या बुटामध्ये लपवलेले ते स्मोक कॅन्डल हे बाहेर काढले आणि तो पिवळा धूर सोडला. अनेकांना उग्र वास आला, त्यामुळे गोंधळ उडाला. त्यांना पकडण्यात आलं. खासदारांनी त्यांना धोबीपछाड केलं. त्यांना आता पकड. इकडे नागपूरला आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही अधिवेशन चालू आहे, तिथले सगळे आमदार घाबरले की आपल्याकडे मोठी गर्दी होती प्रेक्षक गॅलरीमध्ये, आमदार खूप लोकांना पासेस देतात, मग गोंधळ उडतो वगैरे वगैरे. त्यांनी ते पासेस देणं बंद करून टाकलं. काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींची घरं जाळण्यात आली, कोणाचे हॉटेल जाळण्यात आले. त्यामुळे ते जे गुन्हेगार आहेत ते अजून मोकाट आहेत, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरणं स्वाभाविक आहे आणि ते तसं झालं देखील पाहिजे. परंतु ज्या भारतामध्ये 65 ते 70% लोक हे तरुण आहेत, 35च्या खालचे आहेत. भारताचं सरासरी वय अन्य राष्ट्रांच्या तुलनेमध्ये 28 ते 29 आहे. 140 कोटींच्या या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांची संख्या आहे. ते उच्च शिक्षित आहेत. आता जी नीलम ही जी पकडली गेलेली काल, ती BA आहे, MA आहे, BEd केलंय, MAd केलंय, MPhil केलंय, नेटची परीक्षा पास. ती काय म्हणाली की तानाशाही नाही चलेगी, मणिपूर को इंसाफ दो वगैरे वगैरे, तिने त्याचा त्रागा व्यक्त केला. आता ही नीलम जी ही आत्ता कालच्याच आंदोलनामध्ये त्या अतिरेकी पणामध्ये ती इन्व्हॉल्व आहे का? नाही. साक्षी मलिक जी हरियाणाची जी पैलवान रेसलर आणि इतर जणींचे जे आंदोलन नुकतंच झालं होतं, त्याच्यामध्ये देखील ही नीलम सहभागी होती. त्यानंतर गुरुपतवंत सिंग हा जो अतिरेकी आहे, म्हणजे जस्टिस फॉर सिख या संघटनेचा, त्यांनी तर 10 लाख रुपये जाहीर करून टाकले. तो असं म्हटलेला आहे की यांना जी कायदेशीर लढाई लढावी लागेल त्यासाठी ही माझ्याकडून मदत. आणि या पठ्ठ्याने, या अतिरेक्याने, या दहशतवाद्याने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता की 13 डिसेंबरमध्ये संसदेत काहीतरी धमाका होता. मग या मुलांच्या वेदना, विवंचना, वैफल्य याचं भांडवल करून या अतिरेक्याने हा डाव खेळलेला आहे, असं जवळपास आता सगळे नेटिझन म्हणत आहेत आणि तसं समोर येत आहे. ते काहीही असो, या अतिरेकीपणामुळेच सगळे प्रश्न सुटले जातात का? तर तसंही होत नाही. त्याच्यामुळे त्याचं समर्थन कोणत्याही परिस्थितीमध्ये करता येणार. परंतु एवढ्या मोठ्या देशामध्ये गरिबी आहे, बेरोजगारी आहे, नैराश्य आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलासारखा एक साधा भोळा सरळ मनाचा गरीब माणूस जेव्हा आपल्या आंदोलनाचं
सारथ्य करतोय असं दिसल्यानंतर लाखो गरीब जनता त्याच्या मागे उभी राहिली. मग त्याच्यातून पुढे पुढे त्या आंदोलनाची काय दिशा भरकटली आहे का वगैरे वगैरे हा विषय वेगळा आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये सगळे आमदार आता मानवतावाद कसा पाहिजे, जातीभेद कसा नकोय, सगळ्या समाजाला न्याय कसा दिला पाहिजे, गोरगरिबांचे प्रश्न कसे ऐकले पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा नीट ऐकल्या पाहिजे, त्यांच्या मुलांची काय अवस्था आहे वगैरे आखले पाहिजे. मग मराठा आरक्षण, मग त्याचा इतिहास काय, वर्तमान काय, भविष्य काय, याच्यावर सगळं त्यांचे प्रवचन आता सुरू आहेत. ही प्रवचन करण्याची वेळ, त्यांची एवढी उदात्त भावना व्यक्त करण्याची वेळ आणली जर कोणी असेल तर ती मराठा समाजाचे गेल्या काही महिन्यामध्ये जी काही आंदोलनं सुरू आहेत त्यांनी आणलेले मनोज जरांगे पाटील यांनी आणलेले. मग आता मनोज जरांगे यांच्या विरुद्ध म्हणा किंवा आरक्षणाच्या विरुद्ध म्हणा, ज्या वेळेला लोकप्रतिनिधी काहीतरी अथवा आपले खासगी फोनवर बोलले त्यावेळे त्याची प्रतिक्रिया काय उमटली, त्यांचे घरं जाळण्यापर्यंत उमटली. मूळ काय सगळ्या गोष्टींचं, तर हे वैफल्य आहे, नैराश्य आहे. मग त्याच्याबद्दल कधी तोडगा निघणार? आता विरोधी पक्ष नेत्यांच्या हातात आता आयता हत्यार सापडलेलं आहे मोदी सरकार विरुद्ध बोलायचं. मग ते बोलणार आहेत आता की आता ही अराजकाची सुरुवात आहे वगैरे. हे बघा, कुठलाही देश घ्या, कुठलाही प्रांत घ्या, या सगळ्या प्रांतांमध्ये हे एक सव आहे. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद घ्या, त्याची सुरुवात ही भूक गरिबीतून झालेली मोठ्या प्रमाणात दिसते. मग बाकीचं नंतर राष्ट्रप्रेम वगैरे, राष्ट्रविघातक कृत्य वगैरे हे तर आहेच. तर मग ज्या वेळेला तो लखनौचा सागर काहीतरी शेरोशायरी करतोय इंस्टाग्राम वरून, त्यांच्यामध्ये संवाद घडतोय, हे सगळं घडतंय, अशा प्रकारे सोशल मीडियामध्ये उद्वेग व्यक्त करणारे काय कमी पोस्ट येतात का? त्या भरपूर पोस्ट येतात की त्या काही कमी होतच नाहीत. त्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि त्याच्यावर कशाचं नियंत्रण नाहीये. मग सरकार, सत्ताधारी ज्या वेळेला आपल्या विरुद्ध वारंवार वारंवार अशा कोणी पोस्ट टाकत असेल तर त्यांना आतमध्ये टाकायला काही घाबरत नाही. मग ते सायबर क्राईम आहे वगैरे वगैरे हे सगळं आहे. आता मुळात या प्रश्नांची सोडवणूक, मूळ प्रश्नांची सोडवणूक करण्याची राजकीय भावना, राजकीय इच्छाशक्ती ही जोपर्यंत दिसून येत नाही तोपर्यंत हे असे अघोरी प्रकार सुरू राहणार. त्याला उत्तेजन तर अर्थात दिलं नाही पाहिजे. चुकीच्या मार्गाने आपला उद्वेग व्यक्त करणं हा गुन्हा आहे, ते त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेला आरक्षण असो किंवा इतर याच्या पद्धतीचं जे राजकारण केलं जातं, त्या राजकारणाचा अतिरेक जेव्हा होतो त्यावेळेला समाज उद्वेगाने रस्त्यावर उतरतो आणि मग तो हिंसा करायला लागतो. त्याला हिंसक बनवण्या इतपत जी परिस्थिती आहे ती कोण बनवतं, तर ज्यांना आपण नेते म्हणतो ते बनवतं. मग आता हे कसं आहे की हे सगळं बोलण्याची कडीन बोलण्याचा भाग झाला. मग आपल्याला आता जे तुम्हाला शहाणपण सुचलेलं आहे, आता जे राजकीय ऐक्य मराठा आरक्षणासाठी जे दाखवायचं आहे ते तुम्ही दाखवलं पाहिजे. इकडं लातूर जिल्ह्यातला जो अमोल शिंदे आहे, जो काल पकडला गेलेला आहे, त्यांनी हे अघोरी धाडस का केलं? त्याला सैन्यात भरती व्हायचंय, पण ते काही जमेना त्याला. त्याच्यामुळे त्याला नैराश्य आलेलं आहे, म्हणून तो वारंवार गाव सोडून जातो, प्रयत्न करतो, मुंबईला जातो, घरी आईला फोन करतो, मी आता मुंबईत आहे, मी आता मुंबईत दिल्लीला निघालोय, माझा फोन काही लागणार नाही 5-6 दिवस, असं तो म्हणतोय. हे एक प्रातिनिधिक स्वरूप जा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या वेदना व्यक्त केल्या जायला लागलेल्या. आता निवडणुकांचा काळ हंगाम असल्यामुळं याच्यामध्ये राजकीय साठेमारी ही होणार आहे, परंतु याचा कुठं विचार होणार? याचा निदान जे नव नेतृत्व आहे राजकारणामधलं त्यांनी तरी हा विचार केला पाहिजे. मग ज्या वेळेला पत्रकार विकास पत्रकारिता करत असताना शाश्वत विकास ध्येयांकडे लक्ष वळवतात की तुम्ही त्या चौकटीत राहून विचार करा. डिसेंट जॉब, इकॉनॉमिक ग्रोथ, नो पॉवर्टी, हंगार, नो हंगार, या सगळ्या गोष्टींचा विचार करू, ते ध्येय मानून आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये काम करता येणं शक्य नाही का? ते शक्य आहे ना. जसं आता काल 55,000 कोटींच्या पुरवणी मागण्या
जाहीर करून टाकलेला आहे. प्रत्येक आमदाराला, म्हणजे जे शिंदे गटाचे जे नाराज होते अजित पवारांवर, त्यांना 40-40 कोटींचा निधी वाटप झालेला आहे. मग आता त्या मतदारसंघामध्ये ते जाऊन काय करणार आहेत? त्या मतदारसंघामध्ये जाऊन त्याचं ते निधी वाटप म्हणजे कसं, मग कॉन्ट्रॅक्टर कोण, मग ऑनलाईन टेंडरिंग, मग रिंग पद्धत, मग कोणाचं कमिशन किती, हे सगळं होणार नाही का? हा भ्रष्टाचार होणार नाही का? हा भ्रष्टाचार होणारच नाही असं कोणी लिहून देऊ शकतंय का आज कुठला राजकारण? कोणीच लिहून देऊ शकत. मग तो जो निधी जातोय, मग इकडे आपले उपमुख्यमंत्री असं म्हणतात ते पीएचडी करून काय दिवे दिवे लावणार आहात तुम्ही? तुम्ही दिवे काय लावणार आहात? म्हणून तुम्हाला जे काही फेलोशिप जी दिली जाते, पीएचडी साठी शिष्यवृत्ती जी दिली जाते, ते आता त्याची संख्या आपण कमी केली पाहिजे असं ते म्हणायला लागलेले. म्हणजे नको तिथं तुम्ही पैसे ओतताय एकमेकाचं समाधान करण्यासाठी, सत्ता गाठण्यासाठी. मग हे सुशिक्षित मुलांना कळत नाही का की तुमचं काय आहे? तुमचा राजकीय जुगारामध्ये पैसा कुणाचा जातोय? तो शेवटी आम नागरिकांचा जातोय. मग जे मूळ प्रश्न जे आहेत ते न सोडवता ह्या आपल्या केवळ सत्तेपोटी, सत्ता राखण्यापोटी हे तुम्ही खर्च करताय. बरं, आता अर्थतज्ञ सांगायला लागलेले आहेत ना, सगळे अर्थतज्ञ सांगत की राज्य दिवाळखोरीकडे तुम्ही नेताय, 7.5 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. मग ते कर्ज घेणं कसं चांगलं आहे हे देखील अर्थमंत्री सांगतात. याची सगळी चर्चा सुरू आहे. म्हणजे आपल्या या अशा प्रवृत्तीमुळे जे लोक खऱ्या अर्थाने पोळतात, मग त्यांच्या पोटातली भूक त्यांच्या मस्तकात जाते आणि मग त्यांच्याकडून नको तो अधर्म घडतो. याविषयी कोण जो आपल्या विरोधात बोलेल त्याला आपले भक्तगण चुपून काढतात, जो वावा करेल त्याला डोक्यावर घेतात. आणि अशा पद्धतीने हे काही प्रश्न सुटणार आहेत? आता अमक्या समाजासाठी, आता ओबीसी समाजाचं कल्याण करण्यासाठी न भूतो न भविष्यती एवढी मोठी तरतूद काल करण्यात आलेली आहे राज्य सरकार. जे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये जे झालेलं आहे, ओबीसीचे एक गठ्ठा मतं मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी ही सगळी धडपड सुरू झालेली आहे. आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातल्या तरुणींचं शैक्षणिक मागासले पण कसं दूर करायचंय, सामाजिक मागासले पण कसं दूर करायचंय, आर्थिक मागासले पण कसं दूर करायचंय, या संबंधी काहीतरी आता सगळ्या घोषणा होत राहतील पुढे निवडणुकीच्या निमित्त. शेवटी याचा शेवट कुठं आहे? तर अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे आणि विषमतेचा मोठा रोग आहे. त्या विषमतेच्या रोगाकडं कुठला जालीम उपाय आहे? आणि मग हे असे अतिरेकीपणा हा जो तरुणांकडून घडतोय तो असा घडतच राहणार आहे. पण तो थांबावा यासाठी आपण काय करणार आहोत याचाच खरा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.